गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी साठी गणित या विषयाचे 25 प्रश्न सोडवणार आहोत। सोबत सोडवायचे आहेत, तुम्ही उत्तर काढायचे, नंतर मी उत्तर किंवा स्पष्टीकरण सांगेल। ठीक आहे, ओके, चला वेळ न घालवता आपण प्रश्न समजावून घेऊ आणि सोडवू। गणित या याच्यावरती पहिला प्रश्न आहे आपल्या समोर 667। ठीक आहे, 667 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तुम्ही झूम करून वाचू शकता। प्रश्न झूम करा, वाचा। 4 पर्याय दिलेले आहेत। 667 नाही, 676 नाही, 637 हे आहेत का? नाही, पण 667 यस। शब्द बघा कसा लिहिलाय, 67। ओके, ठीक आहे, 667 आले लक्षात? चला, तुमचं उत्तर आलं असेल, व्हेरी गुड। सोपा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीचे चित्र पाहून भौमितिक आकृतीच्या पर्यायातून नाव किंवा उत्तर शोधा। कोणता आहे? चौरस आहे का? आयत आहे का? वर्तुळ नाही, त्रिकोण नाही। आयत आणि चौरस मध्ये सांगा। इथं जरी दिसत असलं तुम्हाला आयतासारखं, तरी हा कॅरम बोर्ड आहे। कॅरम बोर्डच्या सगळ्या बाजू सारख्या असतात, सगळ्या बाजू सारख्या, 4 कोपरे सारखे, चारी काटकोनात, म्हणजे तो चौरस आहे। काय आहे? चौरस। ओके, आपण संकल्पना समजावून घेतली। 4ही कोण काटकोन, सगळ्यांची माप जर 10 असतील तर 10च। ठीक आहे, चौरस। ओके, आणि सहज जाता जाता त्याची परिमिती सांगतो। जर हे सगळे माप 10-10 असतील तर सगळ्या बाजूंची बेरीज करा, किंवा 4 गुणिले 12 करा, म्हणजे 4 गुणिले 10 बरोबर 40 ही परिमिती येते। मीटर मध्ये असेल तर मीटर। ठीक आहे, 40 ही त्याची परिमिती। जाता जाता आपण परिमितीचं सूत्र समजावून घेतलं। पुढे, 0 हा अंक 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो? 0 अंक आहे, प्रश्न समजून घ्या नीट। 0 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? 2 अंकी संख्यांमध्ये 0 कधी येतो? 10 2 अंकी आहे, 20 2 अंकी आहे, 30 40 50 60 70 80 90 आणि 100 लिहू का? नाही, 100 3 अंकी आहे। 100 कशी आहे? 3 अंकी, म्हणजे याच्यात येणार नाही। मग किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9। ओके, 0 हा अंक 9 वेळा येतो। किती वेळा येतो? 9 वेळा। 2 अंकी संख्येमध्ये 0 9 वेळा येतो। ठीक आहे, चला पुढचं बघू। पुढचा प्रश्न, अंक व त्यांची स्थाने दिली आहेत, अंक आणि त्यांची स्थाने दिलीत, त्यावरनं तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा। बघा काय आहे, 9 एकक, किंवा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने लिहू। ठीक आहे, बघा 9 एकक, 5 दशक आणि 4 शतक। कसे लिहिणार? 4 शतक म्हणजे 400, त्याच्यानंतर 5 दशक म्हणजे 50 आणि 9 एकक म्हणजे 459। कुठे आहे पर्याय? 459 आहे का? यस, 1 नंबरचा पर्याय आहे 459। ठीक आहे, आलंय उत्तर। तुमचं उत्तरही या वेळेत यायला हवं साधारणपणे। आपण बरेचसे सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यात, इयत्ता 2री 3री आणि 4थी 5वी साठी सुद्धा। आता ह्याचं उत्तर बघा काय आहे, 4 स्टार स्टार। ह्याच्यामध्ये स्टारच्या जागेवरती असा अंक निवडा, या दोन्ही अंकांमध्ये समान अंक, जेव्हा त्याचा फरक 27 हवा। फरक 27। आता ह्याला उलट पद्धतीने जा। याचं एक ट्रिक सांगतो, किंवा एक हे सांगतो लॉजिक। याला काय करायचं, उत्तर उलट पद्धतीने विचार करायचा। 2 घेऊन बघा, जर इथं 2 2 घेतला तर किती होईल? हा 2 घेतला तर 20, 20 मधून 2 गेले किती होतो? 18, नाही जमत। मग 7 घेऊन बघा, हा 7 आणि 7 धरला तर हे होतात 77, हा पण 2 धरला तरी होत नाहीत, इथं 20 होतील। ठीक आहे, ओके, 0 येतो। आता इथं आपण 70 धरला आणि खालचा 7, कारण हा जो स्टार आहे ह्याला एककाची किंमत आहे, आणि हा आहे दशकाची। दशक झाला 70 वजा 7 गेले, इथं 63 येतात, हे पण नाही। इथं 3 बघा, आता जर याला आपण 3 धरला, याला 3, तर हा 30 होईल, आणि हा 3 एकक होईल। वजावट करा, 27 फरक आलेला आहे, म्हणजे स्टार म्हणजे 27। आले लक्षात? आणखी एक उदाहरण असं दिलं, समजा
की 900 आणि स्टार दिले आणि तुम्हाला सांगितलं स्टारच्या जागेवर असा अंक घ्या की ज्याचा फरक 45 येईल. फरक किती येईल? 45. कोणता अंक घ्याल? एकच अंक घ्या. अंक देतो इथं 3, 5, 8, 9. कोणता अंक येईल बघा? 3, 5, 8, 9 पैकी असा अंक घ्या ज्या दोन अंकांमधील फरक काढला असता उत्तर 45 येईल. 5 हा 5 घ्या. इथं 5 घेतला तर 50 वजा 5 करा, फरक 45 येईल. उत्तर किती आहे? आलं लक्षात? समान अंक घेताना त्या अंकाची व्हॅल्यू तिथं स्थानिक याच्यात तो दशकात जातो, 50 होतो, त्याच्यातनं एकक वजा केला 5. ठीक आहे. चला पुढचं गणित बघू. पुढचं गणित समजून घ्या. 545, 454, 445, 544 आणि 554. ठीक आहे. या चढत्या क्रमाने मांडल्या. कशा मांडल्यात? चढत्या क्रमाने. बघा चढत्या क्रमाने मांडा म्हणजे काय करणार आहोत आपण? लहान शतक असणारी संख्या आधी लिहा, मग लहान दशक असणारी आधी लिहा. लहान शतक कशात आहे? इथं 2 लहान आहेत, मग यांच्यात लहान कोण आहे? हा आहे 445 लहान. त्यानंतर त्यापेक्षा मोठी 454. ठीक आहे. मग नंतर हे 5-5 आहेत. आता या 5-5चा विचार करा. यांच्यामध्ये लहान कोण आहे? 545 आहे की 544 आहे? 544. ठीक आहे. लिहा 544. नंतर 545 आणि नंतर 5, 5, 4, 554. ठीक आहे. आले लक्षात? 554. आता ही झाली चढत्या क्रमाने मांडणी. बघा बरं चढत्या क्रमाने. मग प्रश्न परत वाचा. चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणत्या क्रमांकाच्या संख्येच्या शतक स्थानी 5 येणार? शतक स्थान कोणतं आहे? हिचंही शतक स्थान आहे, हिचंही शतक स्थान आहे. ही संख्या दिली का? पहिल्या नंबरची आहे का? नाही, पण दुसऱ्या स्थानी आला नाही. आपला पर्याय उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाची संख्या. हिचा नंबर 1, हिचा 2, 3, 4, 5 दुसऱ्या संख्येत येत नाही. आलं लक्षात? ओके. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे 32. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तुम्ही झूम करून उत्तर काढू शकता. पर्याय खूप सोपा आहे. बघा या 4 आकृत्या वरती आहेत. ठीक आहे. 4 आकृत्या वरती तर 2 आकृत्या खाली. ओके. त्यानंतर 3 आकृत्या वरती तर ह्या 3 आकृत्या झाल्या तर 4 आकृत्या पुन्हा वरती. मग परत 2 आकृत्या खाली. आता काय येईल? जेव्हा परत 3 आकृत्या वरती, 2 आकृत्या खाली, 4 आकृत्या वरती, 2 आकृत्या खाली आणि काय उत्तर येणार आहे? चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. तुमचं उत्तर आलं असेल. ओके. सोपं आहे. बघा इथं 4 दिलेले आहेत. 4 वरती आहेत, नंतर 2, नंतर 3. ठीक आहे. या वरती, या खाली. पुन्हा इथं 4 आहेत, नंतर 2 खाली आणि वरती 3. अशा पद्धतीने हे उत्तर येईल. मग वरचे 3चा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 3. कारण इथं परत 4 वरती, 2 खाली आणि 3 वरती असं आहे. म्हणजे 4, 2, 3, 4, 2, 3, 4, 2, 3चा पॅटर्न आहे. ह्या पॅटर्न नुसार वरती येणारी आकृती राहील 3. ओके. आलं लक्षात? सोपं होतं. 4, 2, 3, 4, 2, 3 आणि खालीवर बाणाची दिशा. ठीक आहे. लक्षात आलं नसेल तर परत बघून घ्या. पुढचं जे आहे ते बघा. सोबतच्या त्रिकोणात सर्व बाजूंची परिमिती किती येईल? इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्व बाजूंची बेरीज. सोपा प्रश्न आहे. 6, 5, 11 आणि 3, 14. ऑप्शन नंबर 4. ओके. परिमिती म्हणजे काय? समजा एक अशी आकृती मी काढली. हिला बहुभुजाकृती म्हणतात. काय म्हणतात? बहुभुजाकृती. ठीक आहे.
मग हिची परिमिती किती येईल? जर इथं 10 असतील, इथं 10 असतील, इथं 12, इथं 12 आणि इथं 12 असतील तर किती येईल? या सगळ्या बाजूंची बेरीज करा, तुम्हाला उत्तर येईल. पण इथं जरी 20 असले किंवा काही असले तरी ही बाजू धरायची नाही, कारण परिमिती बाहेरची असते, ही धरायची नाही. 10 आणि 10 किती झाले? बेरीज करून बघू. अधिक 12 3 वेळा घ्यायचे. सगळ्या याची बेरीज करा, उत्तर मला कमेंट मध्ये टाका. या बहुभुजाकृतीची परिमिती. ठीक आहे, तुम्ही कमेंट मध्ये उत्तर टाकायचे. पुढचा प्रश्न बघू. नाव टाकून टाका, तुमचं नाव टाकायचे आणि मग चौरस ही आकृती टिंबटिंब रेघांसंदर्भात सममित आहे. किती रेघांसंदर्भात सममित आहे? चौरस ही आकृती किती सममित आहे? 4 रेघांसंदर्भात, 3, 2 की असंख्य? चला सांगा. 34 ला उत्तर सांगायचे. 34 ला 4 रेघांसंदर्भात आहे का? कशी? चारही बाजूने चौरस आहे समजा, असा घेतला सममित होतो, असा घेतला सममित होतो. असे तुकडे केले तरी दोन्ही गोष्टी समान होतात आणि असे केले तरी समान होतात. म्हणजे चारही बाजूने घडी मारली तरी चौरस सममित आहे. परत एकदा समजून सांगतो. सममित असणं म्हणजे काय? हा चौरस आहे, ह्याचे उभे 2 तुकडे केले, एकमेकांवर घडी घातली, इकडची घडी इकडं आणि इकडची, तर दोघांची समान घडी होते, एकावर एक बसणारी. ठीक आहे. मग जर समजा याचे आडवे तुकडे केले तरी एकमेकांवर बसतात, नंतर असे केले तरी हे त्रिकोण होतात आणि असे केले तरी. 4 रेघांच्या संदर्भात चौरस सममित आहे. ओके, 34चं उत्तर 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. मेघनाकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या समान आहे. प्रश्न खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यातली ट्रिक समजून सांगतो, तुम्हाला कधीच चुकणार नाही. काय आहे? 2 रुपये व 5 रुपयांची नाणी कशी आहेत? समान. ठीक आहे. तिच्याजवळ एकूण 490 रुपये आहेत, तर 2 रुपयाची नाणी किती? असे प्रश्न खूप सोपे असतात. याच्या ट्रिक्सचे व्हिडिओ आपण घेतले, 4थी 5वीच्या मुलांना हा घेतलेला आहे. इथं समजून सांगतो. जेव्हा 2 आणि 5 ची नाणी असतात, आणखी एक प्रश्न घेऊन समजून सांगणार आहे. तेव्हा 2 आणि 5 कोणतीही नाणी असोत, 2 समान, यांची बेरीज करा. किती आली? 7. या 7ने या संख्येला भागा. 7ने या संख्येला भागा. किती येणार? 7 7 49 वजा वजावट हा 0 वर देऊन टाका. 70 नाणी असणार. 2 ची नाणी 70. उत्तर काढून बघू. 2 गुणिले 70. ठीक आहे. किती होणार आहे? 140. त्याच्यानंतर मग 5 गुणिले 70. 5 गुणिले 70 किती होणार आहे? 350. दोघांची बेरीज करा. 140 अधिक 350. उत्तर येणार आहे 490. आलं उत्तर? काय केलं आपण? पुन्हा एकदा समजून सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. 2चं नाणं होतं आणि 5चं नाणं होतं. दोन्ही नाण्यांची बेरीज करा. 7 आली. ठीक आहे. मग आता एकूण रक्कम होती 490, त्याला 7 ने भागा. आडवी मांडणी केलेली आहे. 7 1 7 7 7 49. हा 0 दिला 70. म्हणजे 2 आणि 5 ची 70 70 नाणी लागतील. 2चे 70 नाणे घेतले किती होतात बघा? 140 होतात. मग 5चे 70 नाणे घ्या, 350 होतात. ठीक आहे. 0 0 खाली, 5 आणि 4 9, 490 आले. बघा उदाहरण. ठीक आहे. आता आणखी एक उदाहरण देतो. 2 आणि 5चं देऊ. ठीक आहे, कारण नाणी तशीच असतात. नाहीतर 5 आणि 10चं घ्या. 5 आणि 10चे नाणे आहेत, समान नाणे आहेत. ओके, 5 आणि 10चे. ठीक आहे. मग आता जर 5 आणि 10च्या नाण्याचे 500 रुपये व्हायचे असतील, 500 रुपयांची रक्कम, तर नाणे 500 नाणे किती? 500. यांची बेरीज करा. किती झाली? 15 किंवा 450 घ्या. ठीक आहे. याच्याऐवजी तुम्हाला थोडं सोपा जाईल वाकार. 450 घ्या. 5 आणि याचे 450 रुपये होण्यासाठी किती समान नाणी असतील? आता बघा यांची बेरीज करून 10 आणि 5 किती झाले? 15. मग या 450 ला भागले 15 ने. ओके, 15 ने भागा. 15 1 15, 15 त्रिक 45, 30 नाणे. प्रत्येक नाणं असेल 30 30. बरोबर आहे. कसं?
5 गुणिले 30 किती येतं? 5 गुणिले 30 3 5 15 150 आणि 10 गुणिले 30 नाणे किती आले? 300. उत्तर किती आलं? 450. आली रक्कम. समान नाण्यांची उदाहरणं सोपी असतात. दोन्ही नाण्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला येणाऱ्या बेरजेच्या रकमेने भागा. ठीक आहे. पुढचं खालीलपैकी चुकीची तारीख ओळखा असं म्हटलेलं आहे. तारीख इंटरेस्टिंग आहे. चुकीची तारीख आहे बघा 28/2/2018. त्याच्यानंतर 31/9/2019 आणि 31/12/2017 आणि तिसरी आहे 29/2/2016. बघा बरं चुकीची तारीख कोणती आहे? सप्टेंबर महिना जो असतो हा इथला प्रत्येक तारीख तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. हे लीप वर्ष नाही, कारण लीप वर्षामध्ये 29 तारखेचा फेब्रुवारी असतो. हे इथं दिले बघा. हे 2016 हे लीप वर्ष आहे, त्याच्यातला फेब्रुवारी 29 तारखेचा आहे. ही पण बरोबर आहे. हे सामान्य वर्ष आहे, त्याच्यातला फेब्रुवारी 28 तारखेचा असतो. आणि हे 31/12 डिसेंबर हा जो महिना आहे, डिसेंबर महिन्यामध्ये 31 दिवस येतात, हा सुद्धा बरोबर आहे. पण सप्टेंबर हा 9वा महिना आहे. ठीक आहे. सप्टेंबर हा 9वा महिना, याच्यातले दिवस असतात 30. ठीक आहे. 31 तारीख येणार नाही, म्हणजे चुकीची तारीख ही होती. समजले? ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. वानवडी या गावात 640 मिलीमीटर पाऊस पडला. ठीक आहे. गावामध्ये माणगावमध्ये 56 सेंटीमीटर पाऊस पडला. सेमी आहे हा. तर दोन्ही गावाच्या ठिकाणी पावसात मिनिमीचा फरक किती? याला मिमित करा आणि नंतर उत्तर काढा. चला याला मिमित करा आणि उत्तर काढा. ठीक आहे. लक्ष द्या, या उदाहरणामध्ये काय आहे? इथं मिमी दिलेला आहे, मिमी. आता आणि इथं सेंटीमीटर दिलेलं आहे. दोन पद्धतीने करता येईल. ह्याला एकतर सेंटीमीटर मध्ये करून घ्या किंवा ह्याला मिमी मध्ये करा. आपण याला मिमी मध्येच ठेवू आणि याला सेंटीमीटरला मिमित करू. काय करायचे? या 56 ला 10 ने गुणा, हे होतील 560 मिमी. ओके. आता फरक काढा. 560 यातून वजा करा, तुमचं उत्तर येईल 80. किती आलं? 80. हे उत्तर इथे आहे. ओके, समजले? म्हणजे काय करायचे? मिमी म्हणजे काय? याला काय केलं आपण? हे मिमी लहान माप आहे, बरोबर? लहान माप आहे. या लहान मापाला पण इथं मात्र 56 पुढचं आहे. मग याला तसं करण्यासाठी याला 10 ने गुणलं. ओके, 10 ने गुणलं. ठीक आहे. 10 ने गुणल्यानंतर आपलं उत्तर येतंय मिमी मध्ये. ओके. किंवा आणखी एक सांगतो बघा, इथं 600 किती दिलंय? 40 मिमी. ओके. आणि इथे दिलंय 56 सेमी. ठीक आहे. मग आता ह्याचे आपण सेमी करून घेऊ. याचे सेमी करताना याला 10 ने भागा. हा 0 गेला, हा 0 गेला, किती राहिले? 64 सेमी झाले. ठीक आहे. कारण त्याचं कारण सांगतो. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिमी. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिमी. आले लक्षात? म्हणजे याला 10 ने आपण भागलं. मग आता तुमचं उत्तर आलेलं आहे 64. 64 मधून 56 वजा करा, परत तुमचे 8 आले. 8 पुन्हा 0 दिला, सेंटीमीटर मध्ये काढायचं तो 80. ओके. ठीक आहे. पुढचं उत्तर बघू. फरक काढायचं गोष्ट लक्षात घ्या. फरक म्हणजे वजाबाकी. पर्यायातील चुकीचे विधान शोधा. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. किलोग्रॅम. ओके. तास आणि मिनिटे हे वेळ मोजण्याचे एकक आहे. मीटर हे द्रव पदार्थ मोजण्याचे एकक आहे. मीटर हे कशाचं आहे? अंतर मोजणे. कापड असेल दोन्ही मधलं, त्यांनी मीटरने मोजतात. मग द्रव पदार्थ मोजायला काय लागते? द्रव पदार्थ मोजायला काय लागते? लिटर. कोणतं एकक आहे? मिलीलीटर किंवा लिटर. ठीक आहे. मग चुकीचे दोन उदाहरण कोणते बरोबर आहे? चुकीचं म्हटल्यानंतर क. फक्त क आहे का? यस, फक्त क आहे. ठीक आहे.
आले लक्षात? पुढचं गणित खूप सोपं आहे बघा. 3/13 अधिक 5/13 बरोबर किती? समान आहेत. छेद समान असल्यामुळे काय करतात आपण, याच्या बेरजा घेतलेल्या आहेत. सरळ सरळ बेरीज करा. ट्रिक सांगितली त्यातली. छेद जर समान असतील तर सरळ बेरीज करा. 8, 5 आणि 3 होतील 8. 8/13 उत्तर येईल. आहे का 8/13? यस, 8/13 हे उत्तर आहे. ओके, व्हेरी गुड. आणखी एक उदाहरण देतो. 9/13 अधिक 6/13 काय झाले? खालचे छेद समान आहेत, सरळ सरळ बेरीज करा. ओके, म्हणजे काय 9 6 15/13. अशीच वजाबाकी असेल तर काय करावं लागणार? समजा 12/5 असतील वजा 3/12 असतील तर छेद समान आहेत, सरळ सरळ वजाबाकी करा. किती येईल? 2/12. 2/12 ला अजूनही संक्षिप्त रूप देता येतो. किती होईल करून बघा. याला समान अंकाने भागा. बे 1 बे, बे 6 12. याचं उत्तर येईल 1/6. याला म्हणतात संक्षिप्त रूप देणं, अजून लहान करणं. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न बघू. घड्याळातील तास काटा 7 तास काटा 7 आणि 8च्या मध्ये आहे. इथं 12, इथं 6, इथं 3, इथं 9. 7 आणि 8. तास काटा कशाच्या मध्ये आहे? 7 आणि 8च्या मध्ये. ठीक आहे. व मिनिट काटा 6 वर आहे. तर किती वाजले? किती वाजले? हा तास काटा आहे. तास काटा म्हणजे 6:30. हा 7च्या पुढे 7 वाजून इथले हे 30 मिनिट. 7 वाजून 30 मिनिटे. किती झाले? 7 वाजून 30 मिनिटे. वेळ आहे का? 6:30, 8:30, 6:45 आणि 7:30. व्हेरी गुड. ठीक आहे. घड्याळाच्या वेळेची उदाहरणं खूप इंटरेस्टिंग असतात. पुढे सोबतच्या आकृतीमध्ये टिंबटिंब ही रेषा रेघेशी सममित आहे. कोणती रेषा आहे जी रेघेशी सममित आहे? सममित म्हटलेलं आहे. जी दोन्ही बाजूला समान असेल. बघा बरं, ही रेषा सममित आहे. सी ही रेषा सममित आहे का? हो, सी ही रेषा दोन्हीकडे त्या आकृतीचे समान भाग करते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 हे सममित आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघू. सममित असणं म्हणजे काय ते समजून घेतलं का? सममित असणं बघा, इथं अशी आकृती दिलेली आहे समजा. ठीक आहे, ही समान धरा. जर मी मधून भाग पाडला, ही रेषा असेल सी, तर हिचे आणि हिच्या आकृतीचे भाग जर समान पडत असतील, आपण धरू 1 मिनिट, तर सी ही समान आहे. पण अशा याचे समान होतील का? नाही होणार. मग डी ही रेषा सममित नाही. ठीक आहे. पुढचं, खालीलपैकी कोणती संख्या विषम संख्या कोणती? ही आहे का? नाही, कारण हिच्या शेवटी 0 2 4 6 8 आहे. ही पण नाही, ही पण नाही, ही मात्र आहे 9 9 9. ओके, ठीक आहे. आता आपण तिसरीचे जे प्रश्न समजावून घेतले हे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.